नमस्कार मित्रांनो, स्टँडर्ड चार्टर्ड कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत सीटीसीच्या महत्त्वाच्या घटकांबद्दलची. मागील भागामध्ये आपण जाणून घेतलंच होतं की सीटीसी म्हणजे काय. तर मित्रांनो, सीटीसी म्हणजे काय, तर आपल्या नियोक्त्याने म्हणजेच आपल्या एम्प्लॉयरने आपल्या पगारावरती जो काही केलेला खर्च असतो त्यालाच आपण काय म्हणतो, तर सीटीसी असं म्हणत असतो. तर मित्रांनो, सीटीसीचे काही महत्त्वाचे घटक आहेत. तर ते सर्वात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फिक्स पे, त्याला आपण फिक्स पगार म्हणतो. तर यामध्ये असतं की बेसिक सॅलरी. या बेसिक सॅलरीवर काही गोष्टी अवलंबून असतात, जसं की हाऊस रेंट अलाउन्स, कन्व्हिनियन्स अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, तसंच यावरती पीएफ आणि ग्रॅज्युटी यासारख्या गोष्टी पण बेसिक सॅलरीवरती अवलंबून असतात. या येतात तुमच्या फिक्स पेमध्ये. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे व्हेरिएबल पे, याला आपण व्हेरिएबल पगार असं देखील म्हणतो. यामध्ये येत असतं तुमचं इन्सेंटिव्ह, तसंच त्याच्यानंतर येतो तुमचा जो परफॉर्मन्स बोनस असतो तो, किंवा इतर काही बोनस असेल, या गोष्टी यामध्ये देखील समाविष्ट केलेल्या असतात. आता या गोष्टी अवलंबून आहेत कंपनीमध्ये असलेली तुमच्या कामगिरीवर, कंपनीच्या यशावर या गोष्टी अवलंबून असतात. तिसरा भाग आहे सीटीसीचा तो म्हणजे बेनिफिट्स आणि पर्क, म्हणजे फायदे आणि परिलाभ. आता यामध्ये काय येऊ शकतं, तर कंपनीने स्वखर्चाने केलेला जो काही प्रवास असेल एम्प्लॉईचा तो यामध्ये येऊ शकतो. तसेच गिफ्ट व्हाउचर देणं, तसंच यामध्ये येऊ शकतो कंपनीने स्वखर्चाने काढलेला विमा असणं, EPF, ESI यासारख्या गोष्टी यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. तर मित्रांनो, आपल्याला सीटीसी हा विषय जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सीटीसी आणि नेटपे यामध्ये फरक असतो. तर नेटपे म्हणजे काय, तर सीटीसी मधून काही गोष्टींची वजावट करावी लागते तेव्हा आपल्या हातात येते ती रक्कम म्हणजे नेटपे. आता नेटपे काढण्यासाठी सीटीसी मधून आपल्याला आपला PF, ESIC, प्रोफेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्स यासारख्या कपाती वजा केल्यानंतर हातात मिळणारी जी सॅलरी असते त्यालाच आपण नेट सॅलरी असं म्हणतो. तर आपण कोणत्याही नियोक्त्याकडेच म्हणजे कोणत्याही एम्प्लॉयरकडे किंवा कोणत्याही कंपनीमध्ये ज्या वेळेस काम करण्यासाठी जाऊ त्यावेळेस आपण आपला सीटीसी किती आहे तो व्यवस्थित पाहून घ्यावा. यासोबतच नेट पे देखील किती आहे हा पण व्यवस्थित तपासून घ्यावा, कारण याच्यावरच आपले फायदे आणि पुढच्या ज्या काही आर्थिक आपल्याला आराखडे आखायचे आहेत यामध्ये मदत होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागातून आपल्याला पूर्ण खुलासा झालाच असेल की सीटीसी म्हणजे काय आणि तसेच नेट सॅलरी म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपल्याला समजली असतील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा ज्ञानाचा खजिना तुमच्या मित्रांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा.